तिची ती 3 वाक्य ऐकली आणि ती सतत कानामध्ये घुमत होती। मी रिॲक्ट व्हायच्या पलीकडे गेले। रियाला भेटू नकोस, तिच्यापासून लांब राहा, तिला तुझी सवय होऊ देऊ नकोस। राजनची आई पण ना, राजनची आई येऊन गेली त्यामुळे डिस्टर्ब होती रात्रभर मिताली। पॅनिक? नाही पॅनिक असं नाही, पण खूपच डिस्टर्ब असल्यासारखी वाटत होती। प्रॉब्लेम झालाय का? अमेय, मला माहिती आहे, आपण विचार करतोय ना त्याचा। नवीन प्रॉब्लेम झालाय विदू, तुला नाही माहिती। ए, मी काही मदत करू का? अरे हाँ, नक्कीच करू शकतेस तू मदत। तुम्हाला दोघींना भेटायचं असेल ना तर भेटा तुम्ही, पण रियाला बरोबर न्यायचं नाही। आई तुम्ही आणि काही नाही ग, काही दिवस भेटाभेटी झाली नाही ना, दुसऱ्या कामामध्ये गुंतली ना की सगळं विसरायला होतं आपोआप। आई, एवढं सोपं असतं का विसरणं? अनघा, त्या सिमल्याच्या तिकीटचं काय झालं? ओके ओके, प्रिंट काढून पाठवून दे नंतर। कठीण आहे, आमच्या बहिणाबाईंशी तुझा निभाव लागणं कठीण आहे, पण होईल, सगळं व्यवस्थित होईल। आज बोललीस बरं झालं, काही गोष्टी वेळच्या वेळी कळायला हव्यात तिला। आपण नाही बोललो तर ती तसंच सुरू ठेवते मग। पण मामा, मला नाही आवडत त्यांना असं काही बोलायला। पल्लू बेटा, कारलं कडू असतं की नाही? पण ते आरोग्याला चांगलं असतं, बरोबर ना? बहुतेक औषधं कडू असतात ना? आणि तू तेवढं कडू काही बोललेले नाहीयेस। झालं तर मग आता पुढे काय करायचं, कसं करायचं ह्याचा विचार करायचा। तेच तर सुचेनासं झालंय मामा। बरं, तू माझ्याशी फोनवर बोलतेस, पण आमच्या बहिणाबाई कुठे आहेत? नाही, आई देवळात गेल्या। काय ना बाळा, आता मनोरमेचं वय झालंय आणि तशी ती हट्टी पहिल्यापासूनच। आपल्याला हवं तसं करून घेतल्याशिवाय स्वस्थ नाही बसायची। ते होऊ द्यायचं नसेल तर ह्यावर उपाय एकच, आपण बोलणं। आपण नाही बोललो तर ती बोलत राहील, आणि ती बोलत राहिली तर आपल्याला त्रास होईल।
आपल्याला नंतर त्रास होण्यापेक्षा आपण एकदाच बोललेलं काय वाईट. खरं आहे मामा तुमचं, पण आज मी कशी काय बोलले ना माझं मलाच नाही कळलं. चांगलं आहे ना मग. उद्या ठरवून काही बोलायचं म्हटलंस तर काहीही होणार नाही. पल्लवी बेटा, तुला ज्या क्षणी बोलावंसं वाटेल त्या क्षणी बोलून मोकळं व्हायचं. हे बघ, एक तर नक्की, तू कितीही ठरवलंस तोडून बोलायचं तरी तुझ्याकडून ते होणार नाही. तोडून? आणि मी आईन ना, ते कधीच शक्य नाही आणि मला ते जमणारही नाही मामा. तुम्हाला माहिती आहे माझा स्वभावही नाहीये तसा. झालं तर मग उगाच कशाला घाबरून राहायचं. हे बघ, तू कितीही रागावून बोललीस मनोरमेला तरी बाकीच्या सुनांसारखी अद्वा बोलणार नाहीस. पण मला असं वाटतं की तू अधूनमधून बोलत राहिलीस, मोकळेपणाने तिला सांगत राहिलीस तर कदाचित हळूहळू फरक पडेल तिच्यात. तुम्हाला वाटतं फरक पडेल? हे बघ, माणसानं नेहमी आशावादी राहावं बेटा. कधी ना कधी त्याचं फळ त्याला मिळतंच. पण या सगळ्यात ना रियाची कुत्रोड होते मामा. माझी तर होतेच आहे, पण मी समजून सांभाळून घेऊ शकते. पण रियाचं काय? तिला मी कसं आणि काय समजवू? पल्लवी, काही उत्तरं काळावर सोडून द्यायची असतात. इच्छा असून सुद्धा आपण त्यामध्ये नाही ढवळाढवळ करू शकत. हा, तोपर्यंत आपल्याला आपल्याबरोबर ते सोसणाऱ्यांना त्रास होतो, पण त्याला पर्याय नाही. लगेचच तर नाही ना सगळ्या गोष्टी बदलून जात. म्हणून सांगतो, थोडं आणखीन धीर धर. सगळं काही व्यवस्थित होईल. त्या वाढदिवसापासून माझं सगळं धीरच सुटत चाललंय मामा. इतक्या विचित्र गोष्टी घडतात ना की मला काही सुचतच नाही. आई कधी काय बोलतील, कधी काय करतील, काही कळतच नाहीये. पुन्हा कधीतरी मीतूकडे जाऊन येतील, तिला काय बोलतील कसलाच नेम नाहीये. तिचा कशाचाच नेम नसतो. म्हणून म्हणतो, तुला तिच्याशी जेवढं जमवून घेता येईल तेवढं जमवून घेत जा. राजांशीही बोलेन मी. आणि हे मी तुम्हालाच सांगतोय अशातला भाग नाहीये. तिचे कान सुद्धा उपटत असतो अधूनमधून. आता एकच काम कर, फार त्रास करून घेऊ नकोस. शांतपणे काम कर आणि हे तुझ्या मैत्रिणीलाही समजावून सांग. हे असं सांगणं माझ्यासाठी फार सोपं आहे. नाही, कल्पना आहे मला त्याची, पण त्याशिवाय आपल्या हातात काहीच नाही ना. हे सगळं कधी संपणार आहे ना कुणास ठाऊक. संपेल, लवकरच संपेल. प्रभाकर पंतांची भविष्यवाणी आहे ही. कधीच खोटी ठरणार नाही. फक्त जरा सबुरी. सब्र का फल मीठा होता है. मामा तुम्ही ना इम्पॉसिबल आहात. अगं वेडे, हे तर मागाशी मी म्हटलं होतं आमच्या बहिणाबाईंच्या बाबतीत. आता सगळं काही डोक्यातून काढून टाक आणि शांतपणे काम कर. मात्र तिला वेळच्या वेळी सांगत जा. फरक पडेल हळूहळू. आणि नाहीच पडला तर हा मामा आहेस काय, बिनधास्त सांगायचं कधी. हो मामा, बाय. ठीक आहे बेटा.
अमेय, खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. मला पुन्हा पुन्हा सगळे रिपोर्ट्स पडताळून पाहावे लागतात. जरा अभ्यास करावा लागतोय. बघू काही शक्यता निर्माण होत आहेत का यातनं? बाय ऑल मीन्स. म्हणून तर मी आधी तुझ्याशी बोललो. आता मी मनेशी बोलीन आणि गरज लागलीच तर मितालीशी पण बोलीन. ए नाही, थांब. मला काय वाटतं, तू मितालीशी बोलू नकोस. म्हणजे काय, काही दिवस जाऊ दे. लेट हर रिलॅक्स. आम्ही कसं आहे ना, मी तिच्याशी बोलेन. म्हणजे पुढे काही करायचं झालंच तर पहिल्यापासून तिच्यात जी काही डेव्हलपमेंट होत जाईल ती मला पाहता येईल. आणि काही गरज लागलीच तर तू आहेसच की हक्काचा सायकॅट्रिस्ट. हे बरं आहे तुझ्या. अमेय, तुला काय वाटतं, मनोहर म्हणा किंवा मिताली म्हणा, आपण जे काही सांगतोय, रादर आपण जे काही सुचवू पाहतोय, या सगळ्यांना कॉपरेट करतील? मला वाटतं त्यांनी हे मान्य करायला काहीच हरकत नाही. गुड. पण एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? आईचा. आईचा कसला प्रॉब्लेम? वेद्या, मन्याने कुठलाही निर्णय घेतला ना तर त्याला आधी तो आईला पटवून द्यावा लागणार. आणि आधीच मितालीवरून ते त्याच्याशी धड बोलतही नाहीये. त्यात हा असा इतका वेगळा प्रश्न तिच्यासमोर मांडल्यावरती काय रिॲक्ट होणार आहे कोणच ठाऊक. तू म्हणतोयस ते खरं आहे. पण मला काय वाटतं माहितीये, त्या दोघांनी ह्या सगळ्यातनं बाहेर पडून 4 दिवस मस्त भटकायला जावं. हो ना? हो. हेच सांगितलंय ग मी त्याला. खरंच? अरे हो. अमेय, कसली करेक्ट बायको असते तू माझी. अमेय, खरंच तू बोललायस? अरे हो. वाव. हे नाही, पण खरंच मूल दत्तक घेण्याचा ऑप्शनच चांगला आहे त्यांच्यासाठी. अरे हो, पण तू म्हणतोस त्याप्रमाणे आईचा प्रॉब्लेम असेल तर? तिच्या पिढीतल्या बाईला दत्तक मूल घेण्याचं महत्व पटवून सांगणं म्हणजे फार अवघड आहे. ठीक आहे रे, कठीण आहे. बट यू नो व्हॉट, आय केप्ट माय फिंगर्स क्रॉस फॉर मिताली. माझे प्रयत्न चालू आहेत. हे बघ, नक्की यातनं काहीतरी चांगलं घडेल. पण या सगळ्यासाठी मला पुन्हा एकदा तिचा चेकअप करावा लागेल. बघूया काही चान्सेस आहेत का? वेद्या, डॉक्टरांनी सगळे चान्सेस डिस्कार्ड केलेत. अम्मे, मला सगळं माहिती आहे. पण मला माझ्या परीने पुन्हा एकदा प्रयत्न करायचे. अँड आय एम शुअर यातनं नक्की काहीतरी चांगलं निघेल. हा, आणि तुझं मानसशास्त्रच सांगतं ना, इच्छा तेथे मार्ग. चहा आहे थोडा? नाही रे. कर ना अजून. इच्छा तेथे मार्ग. अमेय, चल. काय पाहतेस? घाबरले मी. काही नाही, तारे बघते आकाशातले. चमचमणारे तारे, लुकलुकणारे तारे किती छान दिसतात ना. अगदी लहान बाळांच्या डोळ्यासारखे तारे दिसतात. बाळांच्या डोळ्यांसारखे.
बाळाचे लुकलुकणारे दोरे चमचमणाऱ्या ताऱ्यांसारखे दिसतात. मी तू पुन्हा नाही ना. ओके, नॉट अगेन. आय नो. लहानपणीची आठवण झाली रे अचानक. मी लहान होते की नाही तेव्हा मला रोज तारे बघत जेवायला आवडायचं. हो. रोज वरती टेरेसवर जायचं, तारे बघत जेवायचं, माझा कार्यक्रमच असायचा. अगदी पावसात सुद्धा आई मला भरवायची. तारे बघता बघता नावडती भाजी सुद्धा कोंबायची तोंडात. मला कुठे कळायचं. पाऊस असला की मी हट्ट करायचे, नाही मला तारे बघतच जेवायचंय. आई म्हणायची, बाळा कसं जाणार आपण पावसात, भिजू ना, तारे दिसणार तरी आहेत का. तरी सुद्धा मला तारे बघायचेच असायचे. मग आपलं ते टेरेसवर ग्लास हाऊस आहे, ते बाबांनी माझ्यासाठी बांधलं तेव्हा. ओके. माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणजे पावसात सुद्धा मला वाईट वाटू नये म्हणून आम्ही जायचो टेरेसवर. बाहेर धो धो कोसळणारा पाऊस, आम्ही त्या ग्लास हाऊस मध्ये बसून तारे बघतोय. तारे दिसायचे कुठे, पावसात दिसतात का. मला वाटायचं दिसतायत, ते लुकलुकतायत, ते तारेच आहेत असं समजून मी जेवायचे. आणि आई भरवायची मला. आणि मला घास भरवताना आईच्या चेहऱ्यावर जे समाधान असायचं ना, ते कधीच पाहिलं नाही यार मी. आपल्या बाळाच्या चेहऱ्यावरचा आनंद, खूप आनंद बघून आईला जे समाधान वाटू शकतं ना, कधीच नाही मिळणार कोणाला बाकी कशातून. बाळाच्या चेहऱ्यावरचं समाधान. तू रिलॅक्स. सॉरी. पण मी काय म्हणते, आपण 2 दिवस कुठेतरी बाहेर जाऊ. मी म्हटलं होतं आता की फक्त बाहेर जेवायला जाऊया, पण आपण जाऊया ना कुठेतरी बाहेर. या गर्तेत घुसमटल्यासारखं होतंय. ऍक्च्युली मी पण तसं ठरवलं होतं, पण तू इतके बिझी असतेस, नुसतं मी ठरवून काय उपयोग. मी काढेन वेळ. खरंच आपण जाऊया, 2 दिवस तरी जाऊया इकडे सगळ्या कलकलाटापासून दूर. नक्की? नक्की म्हणजे काय, खरंच आय नीड अ ब्रेक. ओके, मग हे बघ. काय लेटर आहे बघ ना. शिमलाची तिकीट्स. या वीकेंडची. Thank you so much. Wow, I really needed a break, yeah. एक मिनिट. ऑफिसचं असेल तर घेऊ नको. हो, ओके. बघ आई. आई. हा आई बोल. काय? कधी आणि कुठे? ओके ओके, मी निघतो, मी लगेच निघतो. ओके बाय. काय
झालं? मी तू बाबांना अटॅक आलाय सिव्हिअर. तू गाडी काढ, मी आले. हे बघ, तू आलास ना, हेच खूप आहे. असं काय बोलतेस ग? पोरांच्या लग्नानंतर त्यांचे आईबाप एकटे पडतात हेच खरे. प्लीज. आई हे बघा, मी माझ्या मुलाशी बोलते, तुझ्याशी नाही. आजही मी तुकडे गेलेला. रियाला यापुढे भेटण्याचा प्रयत्न करू नकोस असं म्हणाले. काय? या सगळ्यात रियाची अवस्था काय होईल याचा विचारच करत नाहीयेत काही.